आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आदित्य, मला सांग रिक्षाचं काय केलं? तू आधी बस खाली बस. हे बघ, हा दैवी संकेत आहे भावा. कसला? अरे त्या दोघी समोरासमोर आल्यात ना, दिस इज द चान्स यार. सगळं खरं खरं सांगून टाक. हे बघ, मला तुझं प्रवचन ऐकायचं नाहीये. मला एवढंच सांग की रिक्षाचं काय केलंस? हे बघ, तुला जर सांगायचं नसेल ना, म्हणजे तुझ्यात धाडस नसेल ना, तर माझ्यात धाडस आहे, मी सांगून टाकतो. कृष्णा, सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं, पण असं वेडेपणा करू नकोस. भावा, आज तू त्या सुंदरीमुळे वाचलायस फक्त. सुंदरीमुळे वाचलोय म्हणजे? आणि ही साडी कोणासाठी आणलीस? मी नाही आणली, सुंदरीने मला घरात ठेवायला सांगितली. तिला कोणी दिली? तिच्या नवीन बॉसने दिली रे. बॉसने म्हणजे? सॉरी, चुकून बोलून गेलो, सॉरी. नाही, एक मिनिट. जॉब करते? हो, ती जॉब करते आणि तुला सांगायचं नाही असं तिने मला सांगितलं. तुमच्या दोघांचं म्हणजे ना, तुझं हे तिला सांगायचं नाही, तिचं ते तुला सांगायचं नाही, मधल्या मध्ये माझी खिचडी होते यार. अरे ते सगळं जाऊ दे. मला हा प्रश्न पडला की अनु कशी आली इकडे? इथे कोण आहे तिचं? कोणाकडे आली ती? आता मला कसं माहिती असणार? तू जाऊन विचारू शकतोस तिला. मी कसं विचारणार आहे तिला? आणि तू जर विचारायला गेलास ना तिला, तर तीच तुला विचारेल इथं काय करत होतास म्हणून. नाही, मी तिला विचारायच्या भानगडीत पडणारच नाहीये. सॉरी माझ्यामुळे तुम्हाला लेट झाला ना. अहो, मावशींकडे गेले ना, अडकूनच पडले बघ. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आता जेवणच करून जावा. हा, मी जेवायला वाढते. भाऊजी, तुम्ही पण एकदम वेळेत आलाय बघ. तुम्ही पण जेवण करून जावा, वाढते. आदित्य, बघ ना काय सिच्युएशन. तू एवढा प्रयत्न करतोयस त्या दोघींना लांब ठेवायचा, पण त्या दोघींमधलं अंतर कमीच होत चाललंय रे. मम्मा, अगं केवढी प्रगती आहे ही. तू आज चक्क ग्लास मधून पाणी प्यायलीस. वाव. आता बघच तू, रोज अशीच एक एक स्टेप पुढे टाकत तू हळूहळू लवकर बरी होणार आहेस. ही सगळी करामत ना त्या कलेक्टर बाईची, हो ना? म्हणूनच तुला एक गुड न्यूज देऊ. आता मी इथून पुढे घरी नसेन ना, तेव्हा तुला एकटीला थांबावं नाही लागणार. तुझी लाडकी कलेक्टर बाई येणार आहे घरी, तीच तुझ्यासोबत थांबणार आहे. खुश ना? अगं, मी खूप रिलॅक्स झाले. ती तुझ्या जवळ असली ना की मला अजिबात काळजी नसते तुझी. छान काळजी घेते तुझी, हो ना? हा, चला बसा जेवायला. तुम्हाला लवकर जायचं ना. भाऊजी, चला बसा, वाढते मी. नाही, मी आज फक्त बघणार. तुम्ही बसायचं जेवायला. म्हणजे तुम्ही दोघांनी बसायचं जेवायला आणि मी तुम्हाला वाढणार. नवरा बायकोने एकत्र छान जेवायला बसायचं. बस. हो आदित्यराव, अहो बसा जेवायला. हा, व्हेरी गुड. आता सुरू करा. आधी बघ जरा,
छान झालंय ना जेवण? हो हा. छान. तुमच्या दोघांचे असे फोटो कुणा कुणाकडे असतील रे आणखी? बघ बाबा, बाहेरून कळायच्या आधीच सांगून टाक. अरे आरोपीनं गुन्हा कबूल केला तर कोर्ट सुद्धा शिक्षा कमी करतं, माहिती आहे ना तुला? ही सुंदरी ओळखलं का तिला? बायको आहे तुमची बायको. मावशी हाऊ का बसा की. नाही, त्या म्हणतात ते बरोबर आहे. बर, मी कृष्णा, तुझा मित्र. ओळखतोस ना मला? हॅलो, निघू? बरं, तुमचं लाईव्ह लोकेशन पाठवा बरं का, आणि गेल्या गेल्या फोन करा. एक मिनिट, लोकेशनचं काय? अहो, मी त्यांना काय म्हणाले, तुम्ही कधी कुठं असताना ती मला इथं कळतच नाही. नाही म्हणजे कधी तुम्ही मुंबईला असताय, गोव्याला असताय, कधी आणि कुठं असताय, म्हणजे सारखं फिरतीवर असल्यामुळे मला कळतच नाही. आणि गावाकडच्यांचा कोणाचा फोन आला ना तर मी त्यांना मुंबईला सांगायचे आणि हे दुसऱ्याच कुठल्या तरी गावाला असायचे. मग परत खोटं कोण पडणार ना. म्हणून मी म्हणलं की तुम्ही जिथं कुठं असाल तिथलं लाईव्ह लोकेशन मला पाठवा. म्हणजे ही आयडिया पिकूचीच होती, पण मग मला कळत तर राहील ना की तुम्ही कुठं असताय ती. वा, काय आयडिया आहे राहुल. मावशी, पिकूला सांगा आय लव्ह यू. चल येतो. बर. तिने तुला लाईव्ह लोकेशन पाठवायला सांगितलं होतं ना? पाठवतो, नंतर पाठवतो. नंतर काय पाठवतो? आता पाठव ना. नाही म्हणजे आपण निघालो ना आता. म्हणजे तिला कळेल आपण कुठपर्यंत पोहोचलोय ते. करतो करतो. करतो काय करतो? आता कर ना. ठीक आहे, नंतर कर, पण कर हा नक्की. आता बरं होईल ना? नाही म्हणजे वहिनीला कळत राहील तू कुठे आहेस ते. काय करतोयस नाही कळणार, पण तू कुठे थांबलायस, किती वेळ थांबलायस हे नक्कीच कळणार आता. म्हणजे बघ ना, एखाद्या ठिकाणी जर तू रात्री मुक्कामाला थांबलास तर तू कुठे मुक्काम करतोय हे तिला नक्कीच कळणार. लोकेशन पुण्याचं दिसतंय आणि तू तिला सांगितले तू मुंबईत आहेस म्हणून. मला नाही जायचं शाळेला. एक दिवस नाही गेलं तर काय बिघडतंय? अगं पण तुला शाळेत का नाही जायचं? असंच, मला नाही जायचं शाळेला, माझा मूड नाहीये. आता शिकायला बी मूड लागतोय होय ग? मग कामाला जाणारी माणसं घेतात की रजा, मग मी एक दिवस घेतली तर काय बिघडतंय? अगं पण तुलाही सुट्टी असतीच की रविवारी, कधी कधी शनिवारी पण असती. या ही सुट्टी झाली ग, पण रजा, मला रजा काढायची. रजा काढून काय दिवे लावणार आहेस घरात? शिक्षण झालं पाहिजे. अगं शिकल्यावर माणूस मोठा होतो. आज रजा घेशील आणि मग तुला सारखं सारखं रजा घ्यावीशी वाटते तर काय शाळा सोडणार आहे? तू कुठे शिकलीयस? तू झालीस की मोठी, आजी झालीस ना माझी. नाही, हे मात्र बरोबर आहे बरं का पिकू. नाही, मला पटतंय बघ, मोठं व्हायला काय अक्कल लागत नाही. म्हणजे मी पे अक्कल आहे व्हय? अहो नाही, तसं नाही, तुम्ही हुशार आहे की, पण नुसतं हुशारून काय होतंय वय, त्याला शिक्षणाची जोड ना ग. आता पिकूच बघा ना, किती हुशार आहे ती, पण ती शिकतीये ना, तिला समज माहितीये. म्हणून तर तिने ती लोकेशनची आयडिया दिली ना. आपल्या डोक्यात येते का असली आयडिया? हो बरोबर आहे. म्हणून तर म्हणते ना, आपण ना शाळेत जायला पाहिजे, शिकायचं. मग आपल्याला नवीन नवीन गोष्टी माहिती पडतात,
आपण जगाच्या बरोबर राहतो, नाहीतर आपण मागत राहतो. आणि जर शाळेत नाही गेलं ना तर पण एक दिवस नाही गेले तर किती मागे पडेन मी? एकच दिवस तर मागे पडेन मी जगाच्या. अगं एका दिवसात जग किती पुढे जाते माहिती तुला? एका दिवसात पृथ्वी लाखो किलोमीटर पुढे जाते. काय? लाखो किलोमीटर? मग अंतराळात एका सेकंदात 30,000 किलोमीटर जाते ती. पण हे तुला कसं काय माहितीये? कारण मी तुझ्यापेक्षा जास्त शिकले का नाही, आणि तू पण शिकलीस ना तर तुला पण खूप साऱ्या गोष्टी माहिती पडतील. ठीक आहे, असं असेल तर मी जाईन शाळेला. मी दप्तरावरून आहे. बरं झालं बाई तू आलीस ते. अगं हिचे प्रश्न माझ्या तोंडाला फेस आणतात बघ. अहो नाही, मी फक्त निघाले एवढं सांगायला आले. काय मग नवऱ्याचा काय फोन आला होता का? लोकेशन पाठवलं का त्यानं? नाही पाठवलं अजून, पण पाठवतील की. तो कसला पाठवतोय? अगं नुसती टाळाटाळ करायला लागलाय तो. आता तो गेला तावडीत सुटला तुझ्या. आता स्वतःच्या मनाचा राजा झालाय बघ. तो काय तुला लोकेशन पाठवत नाही? अहो मावशी तसं काही नाही हो, तुम्ही उगाच नको त्या गोष्टी डोक्यात घेऊन बसताय बघ. चला निघते मी, मला लेट होईल नाहीतर. अगं थांब थांब. काय झालं? अगं काय नाही, भजी केले. गरम गरम खाऊन जा आणि डब्यात पण घेऊन जा. अरे वा, चालते. आले घेऊन येत. अरे वा, नवरोबा. बोला नवरोबा, काय बायकोची आठवण वगैरे येते की नाही तुला? आठवण आली म्हणूनच कॉल केलाय. चांगलाच रमलायचा गोव्यात. पाय निघत नाहीये ना तिथून? अगं कधी एकदाचा तिकडे येतोय असं झालंय मला. पण काय करू, ही कामच संपत नाहीये. नक्की गोव्यातच आहेस ना? म्हणजे काय? मला तुझं लोकेशन पाठव, लाईव्ह लोकेशन पाठव. माझ्याकडे एक आयडिया आहे, तुम्हाला सांगू का? म्हणजे बघा तुम्हाला कसं वाटतंय. तुम्ही ना तुमच्या मोबाईल मधलं लाईव्ह लोकेशन मला शेअर करून ठेवा, म्हणजे कसं मला कळत राहील ना तुम्ही कुठे आहे ती. हॅलो, काय म्हणाले मी ऐकलं नाहीस का? अगं लाईव्ह लोकेशन ना, पाठवतो ना, पाठवतो. आधी की तुझ्याकडे लाईव्ह लोकेशन मागणार आहे का? असा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आधी आता अजून कामं वाढवत बसू नकोस. सगळी कामं आवर आणि ये इकडे. ठीक आहे चालेल, चल ठेवतो मी. बाय बाय. काय ग? नाही म्हणजे आदित्यनं काय फोन केला होता का? लोकेशन पाठवलं का नाही त्यानं? नाही ना अजून. हे बघ, दुपारपर्यंत त्यानं जर लोकेशन पाठवलं नाही ना तर तू त्याला फोन कर. त्याच्या माग लाग, सोडू नकोस त्याला. वय तिला पाठवतोय लोकेशन डोंबलाचं. मावशी ऐकलंय बर का मी. मावशी काय ग? हे बघितलं का? काय झालं ग? अहो माझ्या नवऱ्यानं मला लोकेशन पाठवलंय. खरंच की ग? गोव्यातच आहेत ते. म्हणजे माझा आवाज तिथपर्यंत पोहोचला म्हणायचा. बरं झालं बाई, लोकेशन पाठवलं म्हणायचं त्यानं. पण तू आता त्याला फोन कर बर का, आणि तो तिथंच हाय का नाही ते विचार. अहो मावशी तुम्ही ना मला काय विकायला लावताय बघा. अगं हे बघ, नवऱ्याची काळजी घेतली की नाही की त्याला आवडतं जरासं. आता काय माहितीये काय, तो काय म्हणणार, आता लोकेशन पाठवलंय म्हणजे आपल्या बायकोचा आपल्याला फोन येणार, आणि तुझा फोन नाही आला तर तो काय म्हणाल, लोकेशन पाठवलं तरी सुद्धा हिनं फोन केला नाही मला. बरं करते.
त्या एजन्सीला सांगा की नवीन मॉडेल्स पाठवायला आणि कर कर परत एकदा कर. त्या नवीन ब्रँडचं काय झालं त्यांना सांगा सगळे प्रोडक्ट्स पाठवायला आणि ते सगळे प्रोडक्ट्स तुम्ही पर्सनली चेक करा. हा हॅलो. अगं जरा मीटिंग मध्ये आहे. हा सॉरी सॉरी. काय झालं? अहो मावशी ते मीटिंग मध्ये उगीच फोन करायला लावला तुम्ही मला. असं वय. बरं बाई सॉरी सॉरी. बरं चला निघते मी, मला लेट होईल. अरे वा, आज लवकर आलीस. हो, आज जरा लवकर आले. ह्या सगळ्या फाईल्स तयार करून ठेवल्या. हो का, बघू. अगं हे काय? ह्या 2-3 दिवसांच्या फाईल्स तयार करून ठेवल्या. हाय का आता एवढं कशाला करत बसलीस? नाही तसं नाही, म्हटलं जाता जाता तुमचं काम हलकं करावं. जाता जाता म्हणजे कुठे चाललीस? रजा घेतलीस काय? नाही रजा नाही, आज माझा शेवटचा दिवस आहे ऑफिसचा. का? काय झालं? अगं असं का करतेस? मी नोकरी सोडते आता. अगं पण काय झालं अचानक, सांगशील तरी? नाही कसं आहे ना मॅडम, मी आधी इथे होते तेव्हा सगळं वेगळं होतं ना वातावरण. म्हणजे तेव्हा जो रिस्पेक्ट होता, तेव्हाची लोकांची वागणूक होती, ती पूर्णपणे बदलली आता. आता कोणी रिस्पेक्ट देत नाहीये मला. कबूल आहे मी चुकलीये, माझी चूकही मोठी आहे, पण त्याची शिक्षा भोगली आहे ना मी मॅडम. पण कोणी विसरायलाच तयार नाहीये, त्याला मी तरी काय करणार? आता मला इथे राहवत नाहीये मॅडम, त्यामुळे आता मी रिझाईन करायचा निर्णय घेतलाय. अहो तो विजू सुद्धा माझ्याशी कसं बोलतो तुम्हाला नाही माहिती मॅडम. विजू दादा, बोला की मॅडम. हे बघा, तुम्ही जे असं माझ्याशी बोलता ना, तसंच शनाईशी पण बोलायचं. म्हणजे हिच्याशी? तुम्ही तिच्याशी वाईट वागायचं नाही, तिला रिस्पेक्ट द्यायचा. अहो पण मॅडम मी काय म्हणतो माझं ऐका तरी. बघा मला माहितीये तिनं काय केलंय, तिची चूक काय, पण आता ती चांगली वागायला लागली ना, समद्यांशी नीट वागायचा निदान प्रयत्न तरी करते. मग आपण तिला संधी नको का द्यायला? हे बघा, जगात समद्यांना आपली चूक सुधारायची संधी मिळाली पाहिजे. मॅडम मी एक सांगू तुम्हाला, कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच बघा, ती कधी बी सरळ नाही व्हायची. हे बघा, तुम्ही हे असलं आधी बोलणं बंद करा बघा, आणि हे असलं विचार करणं बी. अहो बघा ना, ती निदान प्रयत्न तरी करायला लागली. ती समजा विसरली, मग आपण तीच परत लक्षात ठेवून त्याच चुकीवर बोट ठेवून तिला परत तिथंच आणायचं? मग तिच्यात बदल कसा होणार? आणि आपण बदललं तर तिच्यात बदल होणार ना. आणि बघा की ती किती बदलली, तिचं वागणं, तिचं बोलणं किती सुधारले. आणि आल्यापासून एक बी चूक केली नाही तिने. मग आपण तिच्याशी असं वागायचं भाई? हे मला नाही चालणार. आणि हा, इथनं पुढं तिच्याकडनं मला एक बी कंप्लेंट नको, कळलं? आता काय तुम्हीच म्हणताय, तुमचीच ऑर्डर आहे म्हणलं, मी पुढे काय बोलणार? ठीक आहे, यातून चला शनया. मॅडम येतो. थँक्यू सुंदरी मॅडम.
तुम्ही पुन्हा माझ्या रेस्क्यूला आलात. थँक्यू सो मच. नाही नाही असू दे, पण तू बी समजा डोसक्यातनं काढून टाक. आलीच. हो. सो सॉरी सुंदरी मॅडम. नाही म्हणजे मी मुद्दाम नाही आले मध्ये, माझं लक्षच नव्हतं. आय एम सो सॉरी. अगं नाही राहू दे, एवढं काही नाही. सॉरी हा. अगं राहू दे म्हणलं ना, तू मनाला नगं लावून. नाही म्हणजे कसं आहे ना, आता जरा जरी काही झालं ना तरी मला भीती वाटते. माझ्याकडून चुकून झालं ना तरी मला भीती वाटते की सगळ्यांना वाटेल मी मुद्दामच केलं. हे बघ, तू आधी मनात नाही काढून टाक बरं. सॉरी हा. एक मिनिट, एक विचारू का? विचार ना. ही कॉफी मी देऊ का अनु मॅम ना? नाही नाही राहू देत, तुम्हीच जा. विषाची परीक्षा बघायची माझी इच्छा नाहीये. शनाया, हे धर, तूच नेऊन दे मॅडमला कॉफी. काय? रिअली? थँक्यू सो मच मॅडम. येस, कम इन. थँक्यू कलेक्टर बाई. तू परत का आलीस? काय सांगितलंय मी तुला? माझ्या केबिन मध्ये पाऊल ठेवायचं नाही म्हणून ना? नाही म्हणजे सुंदरी मॅडम म्हणाल्या की ती काही म्हणेल, तुला सांगितलंय ना मी. आता उगाच तिची ढाल पुढे करू नकोस. कुठे आहे ती? हॅलो सुंदरी, माझ्या केबिन मध्ये. कम इन. बोलवत मॅडम. हे बघ सुंदरी, तुझ्या सांगण्यावरून मी हिला नोकरीवर ठेवलंय इथपर्यंत ठीक आहे, पण ही मला माझ्या केबिन मध्ये यायला नकोय. आहो पण मॅडम. काही नाही, या बाबतीत मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. या मुलीने माझा केवढा मोठा विश्वासघात केलाय, आणि जे लोक माझा विश्वासघात करतात ना त्यांना मी माझ्या नजरेसमोर सुद्धा उभं करत नाही. मला ही माझ्या नजरेसमोर नकोय. शनाया, गेट लॉस्ट. अर्थ कळत नाही का तुला? गेट लॉस्ट म्हणजे निघ इथून. आणि तू कॉफी घेऊन जा. अहो मॅडम ऐका तरी माझं. सुंदरी, ही कॉफी घेऊन जा. अहो कॉफी मी बनवली. मी काय म्हंटल ऐकलं नाहीस का? ही कॉफी ती मुलगी घेऊन आली आणि माझा त्या मुलीवर अजिबात विश्वास नाही. ही कॉफी घेऊन जा. बाहेर कोणाला हवी असेल तर ते, नाही तर सरळ ओतून दे. दुसरी कॉफी करून आण आणि तूच कॉफी करून घेऊन यायची. कळलं? बरं ठीक आहे.
हे बघ, तू एवढं मनाला नग लावून घेऊस. नाही मॅडम, माझा निर्णय योग्यच होता, बरोबर होता. मी इथून निघून जाणं सगळ्यांसाठी चांगलंय. आता बघा ना, माझं इंटेन्शन नसतानाही माझ्यामुळे तुम्हाला बोलणी खावी लागली मॅडमची. अगं असू दे ग, त्यात काय एवढं? तू मुद्दाम थोडं न केलं होतंस. पण तरीही तसंच होतंय ना. अगं भाऊ दे, असंच असतंय. आता तू बदललीयस हे जरी तुला आतून वाटत असलं तरी ते लोकांना वाटायला, त्यांना कळायला जरा वेळ तर लागला ना. तू अशी खचून जाऊ नकस. तू तुझ्या परीनं होईल तेवढे समदे प्रयत्न कर. जसा माणसाला आपल्यात बदल करायला वेळ लागतो ना, तसाच लोकांना आपल्यात झालेला बदल मान्य करून घ्यायला बी वेळ लागतो. अशा समध्या गोष्टी एकदम नसत्यात होईल समजा पहिल्यासारखं. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी हाय तुझ्या सोबतीन. आपण समजा पहिल्यासारखं करू. तेच तर करायचंय मला. हळूहळू सगळं पहिल्यासारखं करायचंय. त्यासाठीच तर इथे आलीये मी. नाही तुला परत झाडू मारायला लावलं आणि फरशी पुसायला लावली ना ऑफिसची, तर नाव नाही सांगणार शनाया. काय आहे मावशी, काय म्हणताय? काय इकडे काय? काय नाही, जरा काम होतंय आमचं. कसलं काम? आम्ही असं विचार करत होतो की रिक्षा घ्यायची. आणि रिक्षा घेऊन कुठं फिरणार? कुठं फिरणार म्हणजे आता जे पॅसेंजर बसेल त्याला विचारायचं आणि ते सांगेल तिकडे जायचं. आणि इतके दिवस काम करत होता त्याचं काय झालं रे? ना हो, लई प्रयत्न केले पण हाताला यशच नाही बघा. मग डोक्यात आयडिया आली की दुसऱ्याच्या भरोश्यावर कशाला राहायचं, आपण स्वतःचा धंदा सुरू करूया ना. म्हणून त्यातल्या त्यात जवळचा धंदा म्हणजे रिक्षा. अरे पण रिक्षा घ्यायला मग इकडे कुठं? इथं काय रिक्षाचं दुकान आहे का? नाही म्हणजे ते कर्ज काढायचंय ना. कर्ज म्हणजे तुम्हाला काय मी सावकार वाटले काय? हो नाही नाही नाही, तुमच्याकडनं पैसे घाल नाही आलो. ते बँकेकडनंच लोन घेणार आहे, पण त्यासाठी ते गॅरंटर लागतोय ना. मग ते तुमची सही पाहिजे होती. माझी सही? मी सही दिन असं वाटलं तुम्हाला? नाही म्हणजे सुंदरीला लई पुळका आहे तुमचा, तिच्याकडूनच घ्या सही. अहो नाही हो, सुंदरीचा काय बी उपयोग नाही. ते इथलाच माणूस पाहिजे म्हणतात पुण्यातला. ते आमच्या सुंदरीचं इथलं रेशन कार्ड, आधार कार्ड तसलं काय बी नाही ना, आणि ओळख बी नाही. आता माझी तर कुठं तुमच्याशी ओळख आहे? नाही बाबा, मी नाही सही देणार. तुम्ही उद्या पळून गेलात तर मी का तुमच्या दोघांच्या मागं फिरू आहे? आ का तुमचं कर्ज फेडत बसू मी? नाही नाही, मी नाही सही देणार. जावा तुम्ही. अहो मावशी, तसं नाही हो. आई शपथ आम्ही कर्ज फेडू. एक हप्ता चुकवणार नाही. वेळेच्या आधी हप्ता भरू. आणि आमच्या तोंडाला बघून सांगा, आम्ही फसवणाऱ्यातलं वाटतोय का तुम्हाला? अरे तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच तुमच्यावर विश्वास नाही माझा. मध्ये का नाही तुम्ही इकडे कसं काय? अगं काय नाही, काम होतं म्हणून आलतो. काय काम होतं? आम्हाला ते काय नाही, सहज चालतो. काय सहज बी चालू नव्हतो. आम्ही ठरवलंय, आम्ही एक रिक्षा घेणार आहे आणि ती चालवायची. नाईटला मी चालवणार, डेला मध्ये चालवणार, असं काहीतरी करणार आहे आम्ही. अरे वा, चांगलंय की. मग अगं पण त्याच्यासाठी कर्ज घ्यायला लागणार ना आम्हाला, रिक्षा घ्यायला. हा ते पण बरोबर आहे, पण त्याचं काय? तेच म्हणलं मावशींना, त्यांची सही लागणार आहे बँकेला गॅरंटर म्हणून. नाही म्हणाल्यात का त्या? अहो मावशी, अहो असं काय करताय? द्या की सही त्यांना. ते पैसे थोडी ना मागायले. अगं पण सही करणं म्हणजे पैसे मागण्यासारखंच आहे. अगं बँकेत गॅरंटर व्हायचं म्हणजे काय तुला कळत नाही व्हय ग? नाही बाई, माझा विश्वास नाही बघ यांच्यावर. मी नाही सही करणार. अहो मावशी, हे बघा, तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे. मला मान्य आहे त्यांच्याकडनं लई चुका झाल्यात.
पण मी काय म्हणते, पोरं काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभं राहायला बघायलेत ना, मग आपण त्यांना मदत नको हे करायला? बरं पोरांनो, तुम्हाला माझी सही चालेल का? मी देते. अगं नाही ना, तुझी चालत नाही, नाहीतर तुझीच घेतली असती. तू हक्काची आहेस आमच्या, तू लगेच दिली असतीस. पण इथल्या कोणाच तरी पाहिजे, पुण्यातल्या व्यक्तीची. बरं मावशी, एक काम करा, तुम्ही त्यांना जामीनदार म्हणून सही द्या, मी तुमच्याकडे जामीन म्हणून राहते. मग तर झालं. तुमचा माझ्यावर भरोसा आहे ना, त्यांच्यावर नसला तरी? अहो, मावशी आता सांगू नये, पण लय हलवा लागले तो आमचे. उपाशी राहायला लागलोय आम्ही, त्यात आम्हाला काम मिळेना. लय वाईट परिस्थिती आहे आमची. त्याला गावाला जायचं नाही परत. गावाला असतो तरी एक वेळ काम मिळालं नसतं, पण जेवायला तरी मिळालं असतं ना घरात. हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था झाली आमची. मावशी एवढी मदत करा. तुम्हाला कुठं बी जायचं असलं, आम्ही सोडतो आमच्या रिक्षाने, ते बी फुकट. हा हा, ते फुकटचं सोडा, ते बघू आपण नंतर. पण हे बघा, एक बी हप्ता चुकला नाही पाहिजे बर का? हा नाही नाही नाही, एक बी हप्ता चुकवणार नाही. तारखेच्या आधी हप्ता भरीन. बघा, तुमच्यावर नाही, तुमच्यावर नाही, सुंदरीवर विश्वास ठेवून सही करते मी. आणि केला तर माझा नाही, सुंदरीचा विश्वासघात करणार आहे सा तुम्ही. नाही नाही, तसलं काय बी नाही करणार. थँक्यू मावशी. सुंदरी, काय स्वयंपाक केलायस काय? ए, गप रे. अरे नाही र, मला लेट व्हायलाय. बरं नाही ते थांब, 2 मिनिटं थांब. नाही सुंदरी, अगं तू जा ऑफिसला, मी बघते यांना. अहो नाही, मी ऑफिसला नाही चालले, मॅडमच्या घरी चालले. बरं जा, तू जायचं तिकडं. ए चला रे खोंडानू, चारा घालते तुम्हासनी. चारा तर चारा, खायला ते म्हणजे झालं. जेवण तयार हाय, जेवा आणि मग जावा. हा चला. सुंदरी, थँक्स बर का. तुमच्यामुळे आमचं एवढं मोठं काम झालं बघ. आम्हाला माहिती आहे आम्ही तुझ्याशी नीट नाही वागलो, पण तरी बी तो. राहू दे. फक्त जे झालं ते झालं, पण हितनं पुढं कष्ट करा, मेहनत करा, आणि जर प्रामाणिकपणे काम केलं ना, तर तुम्हाला नक्की यश मिळेल. काय रे? वय आम्ही लय कष्ट करू. चला, ऑल द बेस्ट. येऊ का? पुष्पाताई, कशी सुधा मॅडमची तब्येत आता? जरा 2 दिवसापासून नरमच आहे. अहो, उदासवाणी वाटतात. जरा काही खात नाहीत, पित नाहीत, कशातच लक्ष नाही बघा, असं वाटतंय. असं झालं बाई. बरं, अनु मॅडम कुठं? त्यांच्या रूम मध्येच आहेत. आज ऑफिसला बी गेल्या नाहीत. बरं, मी बघते. काय मॅडम, काय चाललंय? पुष्पाताई सांगत होता की गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही ना काय खाल्लंय ना पिलंय. का असं? हे बघा, जर तुम्ही असं असहकार आंदोलन चालू केलं तर तुमची तब्येत कशी बरी होणार सांगा बघू. आणि मग आम्ही किती बी ट्राय केलं तरी त्याचा काय उपयोग होणार आहे? नाही म्हणजे मला कळतंय, तुमच्यासारख्या बाईला असं एका ठिकाणी बसून राहायचा, घरात कोंडून घेण्याचा कटाळा आला असं. पण असं उमेद हरून कसं चालेल? तुम्हाला बरं व्हायचंय का नाही सांगा बघू. राघव दिला. आणि हे काय मग सकाळी चालीस? अहो नाही, ऑफिसची संधीच कामं काल उरकली होती ना, आणि शनायला सांगून आली मी, म्हणून सकाळीच आली. काय झालं, ऑफिसची कामं राहिली का काही? अगं नाही, काही नाही, बरं झालं तू आलीस ते. बरं मॅडम, तुम्हाला एक सांगू का? बोल ना. नाही म्हणजे सुधा मॅडमला दिवसात नाही एकदा तरी बाहेर फिरायला घेऊन जायला पाहिजे लो. नाही म्हणजे दिवसभर हिथं तरी कुठवर बसून राहणार त्या. आता आपलंच बघा ना, आपण 2 दिवस जरी आजारी पडलो आणि बाहेर पडता आलं नाही तर आपल्याला कसं तरी होतं.
आणि त्या तर एवढे दिवस एकाच ठिकाणी बसून ना, म्हणजे त्यांना बी जरा फ्रेश वाटेल ना. कसं बाहेरच्या हवेत ना जरा उभारी येते हो, म्हणून म्हणलं. तुझंही बरोबर आहे. आणि पुष्पाताई बी सांगत होत्या 2 दिवस त्यांनी नीट काही खाल्लं बी नाही म्हणून. अगं मी किती वेळा सांगून झाले पण ऐकतच नाहीये ती माझं. बरं, तुमचं समजायचं करून झालं असेल तर मी पण काहीतरी करते. तू काय करशील? नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर मी त्यांना बाहेर घेऊन जाऊ. ठीक आहे चालेल. अगं तूच कशाला, आज आपण तिघी बाहेर जाऊया फिरायला. मम्मा चालेल ना? हो चालेल, काय पळेल की. चालेल ना मॅडम? बरं मी पटकन फ्रेश होऊन आले. आपण बाहेर जाऊया, एखाद्या छानशा रेस्टॉरंट मध्ये जाऊन आज खाऊया. काय मम्मा? मग मी तिथून तशीच ऑफिसला जाईन, तू मम्माला घेऊन घरी ये. बरं, मी आलेच फ्रेश. मॅडम हॉटेल तर लईच भारी हो. मग माझ्या बरोबर एवढी भारी माणसं असताना मी त्यांना भारी हॉटेलमध्येच आणणार ना. बरं ऑर्डर देऊयात. मग कलेक्टर बाई काय खाणार तुम्ही? मम्मा तू काय खाणार? अरे देवा, आता मम्माला काय खायचं हे कसं कळणार? मॅडम मॅडम नूडल्स. मंचुरियन. बरं मग मॅडम सूप घे ना. मॅडम व्हेज मंचाव सूप सांग. एक्सक्यूज मी, 1 व्हेज मंचाव सूप, 2 व्हेज मंचुरियन आणि 2 शेजवान नूडल्स. मम्मा तुझं व्हेज मंचाव सूप आलंय हा. थोडं गरम एक जरा 2 मिनिटं. सुंदरी तू सुरू कर, मी मम्माला भरवते. अगं बाई, पहिल्यांदाच बघते असं हाताने चायनीज खाल्लेलं. Enough is enough. I can't tolerate this. Just imagine how embarrassing it will be if I take her to any party. It's the biggest blunder of my life, my biggest mistake. I shouldn't have married her. I can't take this anymore. अगं कर ना सुरू. वय करते.
विचार करतेस एवढा? अहो मॅडम ते मला ना ह्याच्याने खाताच येत नाही अहो. अगं एवढंच ना, थांब मी शिकवते तुला. देअर इज फर्स्ट टाइम फॉर एव्हरीथिंग. हे बघ, हा काटा चमचा आहे, हा डाव्या हातात पकडायचा आणि हा चमचा उजव्या हातात पकडायचा. हा काटा चमचा आहे ना, हा इथे पाम मध्ये मध्यभागी असा फिक्स करायचा आणि हा काटा चमचा असा उभा या नूडल्स मध्ये रोल करायचा. हवं तर ना या चमच्याने तू त्याला सपोर्ट देऊ शकतेस आणि हे असे नूडल्स सोपं आहे. तू करून बघ बघ जमेल. काय जमतंय की नाही? होय, ट्राय करते. कर प्रयत्न, जमेल. मम्मा नवरोबाला फोन करायला. हॅलो. हाय मिस्टर, काय चाललंय? माझं काम चाललंय, प्रेझेंटेशन तयार करतोय, महत्वाची मीटिंग आहे ना. एक मिनिट, कुठेस तू? म्हणजे एम्बियन्स जरा वेगळा दिसतोय. अरे आज आम्ही तिघी बाहेर जेवायला आलो. अच्छा, कोण तिघी? कोण? तूच बघ कोण कोण आलंय ते. मी, मम्मा आणि ही ऐक ना, मी तुला कॉल बॅक करते. एक छोटीशी गंमत झाली. थांब. सॉरी सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी हा, चुकून झालं. काय ग, काय हे? अहो मॅडम, तुम्हाला मी सांगितलं होतं ना, मला नाही खाता येत असं. बरं, तू हाताने खा मग. खाऊ मी? हो. मॅडम, मी चमचा घेऊन येते. हे थांब थांब थांब, तो चमचा राहू दे, तू यातला चमचा घे. कसला बारीक किस्सा केलायस रे तू हा.